पोचलो आपण? हो पोचलो. इथे बघ, इथे लालबागच्या राजाची मूर्ती बसते. अच्छा इथेच का? हा इथे बसते आणि ही आपली मसाल्याची गल्ली आहे. मागे हनुमान मंदिर आहे. हा मागे हनुमान मंदिर आहे. अच्छा. आणि ही आपली मसाल्याची गल्ली आहे. अच्छा ही गल्ली आहे का मसाल्याची? इथून आपल्याला सरळ जायचं आहे. हां हा इथून आपल्याला फक्त 1 मिनिट चालत जायचं आहे. ओके. जास्त ना तुला त्रास देणार आहे ना. पण आता म्हणशील सकाळी सकाळी मला फक्त अक्का उन्हामध्ये नुसतं चालवायला लावलंय. अरे दादा अजून किती चालवणार आहे? बघ तुला मी सांगितलं 1 मिनिट 15 सेकंद बाकी आहे. दुकान आलेलं आहे. हो वालावलकर मसाले. येस पोचलो फायनली. हो आता मस्त की आपण आलेलो आहे वालावलकर यांच्या मसाल्याच्या शॉपमध्ये. तर नमस्कार मंडळी, मी आहे तुमची होस्ट आणि द क्रेझी फूडी रंजिता. आणि मी आहे घरचा स्वाद मधला तुमचा आवडता दुर्गेश भोईर. आम्ही आलेलो आहोत वालावलकर मसाले अँड सन्स मध्ये. येस. तर आता तुझी इच्छा आणि मगाशी मी ह्यांना पण सांगितलेलं की काय इच्छा आहे, की हीच इच्छा होती की आज हिला मस्त आहे की हिच्या आवडीचा मसाला मी कुठून देणार आहे. तर आता दादांकडे जाऊया आणि तुझ्या आवडीचा कोणते मसाले इकडे आहेत तेही बघूया आणि आपला कस्टमाइज जो मसाला तोही सांगूया, आहे की ना. जो सीक्रेट रेसिपी है ना उसका आज राज खुलने वाला है. चला चला. दादा नमस्कार. तर दादा खास पाहुण्यांना तुमच्याकडे घेऊन आलेलं आहे. झालं असं की घरी आलेला आणि आईच्या हातची चमचमीत मच्छी वगैरे सगळी ट्राय केली आणि खाली चविष्ट झालेली. तर मी म्हटलं आईच्या हाताला तर टेस्ट तर आहेच, पण खरी मजा तर खरी जादू ते या मसाल्यामध्ये आहे. नक्की नक्की नक्की. माझ्या मागेच लागली की मला घेऊन चल आणि हा मसाला मला बनवून दे. म्हटलं चल माझ्याबरोबर, मी तुला स्वतः प्रत्यक्ष घेऊन जातो. दादांची पण भेट होईल आणि हा मसाला कसा बनतो ते सुद्धा तुला दाखवतो. तर आता दादा ह्यांना आगरी कोळी मसाला बनवायचा आहे. त्यांना थोडीशी माहिती पण द्या आणि तुमच्याकडे कोणत्या मिरच्या आपण ह्यामध्ये इन्क्लूड करतो ते सुद्धा सांगा. मसाल्यांचं तर कौतुक केलेलंच आहे, पण भरभरून तुमचं देखील कौतुक केलेलं आहे. मग प्रश्नच नाही. कौतुक केलेलं आहे भरभरून, आहे की नाही. तर मग म्हटलं का सर आता एवढं तुम्ही कौतुक करताय तर मसाला तर टेस्टी आहे ना, चला मग मी पण येते. आणि काय दरवर्षीप्रमाणे लालबागचा मसाला तर घरात आलाच पाहिजे नाही का. आणि इथे फक्त आगरी कोळी मसालेच नाही, तुझ्या आवडीनुसार कस्टमाइज सुद्धा करून देतील. अच्छा सर्व प्रकारचे कस्टमरच्या रिक्वायरमेंट पण करून देतो आम्ही. अच्छा. आणि मी बघते आता ही काय सगळ्यांनी ऑलरेडी नंबर लावलेले आहे. मला वाटतं माझा सगळ्यात शेवटचा नंबर आहे होय ना. मला हळूच विचारते एवढी गर्दी म्हटलं माझा नंबर लागेल. मला लागेल कोणत्याही गोष्टीसाठी थोडा वेळ द्यावा लागतो, आहे की नाही. बरोबर. सब्र का फल यहाँ तीखा होता है और स्वाद भी अच्छा होता है. बरोबर. कधीपासून सुरुवात झाली आमची? म्हणजे स्थापना आमची 1928. साधारण आता आम्ही 97 वर्ष आमची आता पूर्ण झालेली आहेत. 3 वर्ष राहिलेली आहेत. 97 वर्ष. हो 97. म्हणजे आमची 3 वर्षांत सेंचुरी. आमचे पणजोबांनी आमचा हा मसाल्याचा बिझनेस साधारण 1922-23च्या दरम्यान हा चालू केलेला आहे. आणि आता किंबहुना 5व्या पिढीचे कस्टमर पण आम्हाला लाभलेले आहेत. म्हणजे माझ्या आईने बनवला, माझ्या आजीने बनवला, माझ्या मम्मीने बनवला, माझ्या ताईने बनवला, आता मी पण बनवणार. आता तूच बोलीस की नाही घरी की हा मसाला कुठे तयार होतो, कारण का एवढा चमचमीत झालेला आहे तर मसाल्याला टेस्ट नक्की असणार आहे. तर असेच हे मसाले आहेत आणि स्वतः जातीने लक्ष देऊन हे मसाले कुठं, म्हणजे कोणाला जर माहिती नसेल, नॉलेज नसेल की कलरला दादा कोणती मिरची टाकायची आहे किंवा स्वादला कोणते मसाले यूज करायचे ते सुद्धा सांगतात. म्हणजे असं नाही की फक्त कॉल केला मला हा मसाला बनवून द्या. तुम्हाला जर तिखट पाहिजे असेल किंवा माइल्ड पाहिजे असेल किंवा अजून तुम्हाला जर सिक्रेट जो आपला गरम मसाला असतो तो पाहिजे असेल तर ते कशा पद्धतीने काय कमी जास्त करायचं आहे ह्याचे पण सजेशन देतात. हे खूप महत्त्वाचं आहे. हे खूप महत्त्वाचं आहे खरी गोष्ट. कारण की नॉर्मली कधी असं की कस्टमरला नाही कळत की अरे आपलं नवीन जर कोणी असेल तर त्यांना नाही कळत की अरे काय केलं पाहिजे, काय ऍड करायला पाहिजे किंवा काय कमी करायला पाहिजे, जास्त करायला पाहिजे, तर ते तुम्ही स्वतःहून सांगा. आता ते सतत मी बोलल्याप्रमाणे आम्हाला इथे कस्टमर विचारतं की कुठच्या मिरच्या मसाल्यासाठी चांगल्या आहेत. आणि आजकाल एवढं कॉम्पिटिशन एवढं वाढलेलं आहे, स्वस्त मिरच्या सुद्धा आलेल्या आहेत. म्हणजे गुजरातवरनं बेडगी मिरची म्हणून गुजरातची गोंडल मिरची ती 2 वर्ष सलग येते. इव्हन ती आपल्या कोल्हापूरला पण ती मिरची जाऊन मग ती आपल्या कोकणात फिरलेली आहे. लोकांना स्वस्त पाहिजे. साधारण एक अमाऊंट 150-200 रुपयात ती मिरची मिळते. आता मला सांगा ना आपल्याकडे कोणत्या सांगतो मी आलो बाहेर. बाहेरून जरा मिरची जी आहे ही बेडगी संकेश्वरी म्हणून ओळखली जाते. ह्याला रेलीज मिरची म्हणून म्हटले जाते. ह्या मिरचीचं मसाल्यामध्ये उपयोग काय की तिखटपणा आणि कलरला जराशी असते ह्या मिरचीचा. ही जी मिरची आहे ही बेडगी आहे. बेडगीमध्ये ही रायचूर तिकडनं रायचूरवरनं येते. तर ह्याचा पण कलरसाठी उपयोग केला जातो ह्या मिरचीचा. पण मला एक सांगा की म्हणजे बऱ्याच जणांची रिक्वायरमेंट असते की मसाला
थोडा कलरला पाहिजे किंवा मसाला तिखटाला पाहिजे, बरोबर, तिखट पण पाहिजे पण जळजळला पण नाही पाहिजे, ॲसिडिटी नाही झाली, मग त्याच्यामध्ये तुम्ही कोणत्या मिरच्याची अदलाबदल करता? हां, मग आता त्याच्यामध्ये ही एक मिरची जी आहे ना ही जास्त रिंकल आहे, रिंकल आणि याचा रंग वर्षभर हलत नाही. जी मगाशी बोलल्याप्रमाणे जी हुबळी अन्नगिरी बेडगीमध्ये एक नंबर जात, ओके, हां, ती ही मिरची आहे. याचा रंग वर्षभर 6 वर्ष 1.5 वर्ष हलत नाही या मिरचीचा. ही खास करून मालवणी मसाल्यामध्ये वाटणामध्ये मच्छीसाठी मच्छी मसाल्यासाठी पण यूज चांगली होते, मसाल्यासाठी होते यूज. आणि मग जर कलर थोडासा डार्किश किंवा थोडासा एकदम ब्राईट पाहिजे असेल मग कोणत्या कलरच्या मिरच्या? ह्याच्यामध्ये जरा डार्क ही तिखटसाठी झाली, ही कलरसाठी झाली, कलर आणि चवीला हुबळी मिरची म्हणजे अन्नगिरी. आणि ही जी आहे ना ही इकडे ही काश्मीरी आहे, ही स्पेशली कलरसाठीच, म्हणजे याला तिखटपणा कमी असतो पण कलर जास्त असतो. कारण त्याशिवाय स्वाद पण नाही ना, त्याशिवाय स्वाद येणार नाही. आणि प्रत्येकाचं गुणधर्म कसं आहे, तिखट आहे, कलर आहे, जास्त कलर आहे, याचं कॉम्बिनेशन जर व्यापाऱ्याला समजलं तरच तो मसाल्याचं म्हणजे कस्टमरला त्यांच्या रिक्वायरमेंट प्रमाणे मसाला करून देऊ शकतो. ही मिरची तर एवढी मोठी आहे. हा, ही मिरची आहे ना ओरिजिनल निपाणी संकेश्वरी मिरची, संकेश्वरी. हा, पूर्वी म्हणजे ही तर आता एवढीशी तुम्ही मोठी म्हणताय, आता तुम्ही एवढी मोठी म्हणताय, पण ह्याच्यापेक्षाही मोठी एवढी यायची. आता काय होतंय, त्याची सुकवणी तेवढ्या झाल्यानंतर ना त्याची अर्धे भाग होत आहेत. अच्छा, हा, त्याच्यामुळे ते म्हणजे मोठी व्हायला देत नाहीयेत, बाजारात बाजारभाव कमी मिळणार तुकडा झाल्यानंतर. म्हणून आता ही मिरची ओरिजिनल संकेश्वरी, निपाणी संकेश्वरी मिरची. ह्याचा चवीला आणि याचा म्हणजे टेस्टसाठी फार याचा मसाल्यामध्ये एक नंबर. म्हणजे आपले मालवणीमध्ये पण यूज करतात, CKP मसाल्यात पण यूज करतात. सारस्वत सगळ्यात चविष्ट, सर्वात महागडी सध्या ह्या मिरचीमध्ये सर्वात महागडी ही मिरची ही आहे. ही जी तुम्हाला दिसते ही शेलम म्हणजे शेलमची हळद, हळकुंड अक्की. म्हणजे आता ह्याच्यामध्ये पण जसं बोलल्याप्रमाणे मिरचीमध्ये 4-5 प्रकार आहेत, तसं ह्याच्यामध्ये पण 3-4 प्रकार आहेत, म्हणजे लोक फसत आहेत. तर ह्याची जी ओळख आहे ही मिनी शेलम म्हणजे शेलममध्ये एक नंबर जात. आपण ह्याची कटिंग केल्यानंतर याचा जो सुगंध आणि त्याचा जो रंग हळदीचा हा आपल्याला लगेच आपल्या हाताला लागतो आणि याचा स्मेल घेतल्यावर आम्हाला समजतं की म्हणजे शेलममध्ये एक नंबर जात आहे. तुम्ही पण बघू शकाल, तुम्ही पण बघू शकाल. हां, आणि म्हणजे मसाल्यामध्ये जो कलर आणि रंग चवीला आपण ह्याचा उपयोग करतो. म्हणजे मसाल्यामध्ये सगळ्या मसाल्यामध्ये मालवणी मसाला असून दे, आगरी कोळी मसाला असून दे, घाटी मसाला असून दे, हळदची टेस्ट पडल्याशिवाय मसाला चांगला होतच नाही. धणे जे आहेत एक हिरवे धणे, इंदुरी धणे स्पेशली, ह्याच्यामध्ये पण एक आता येतात MP वरनं धणे येतात, हे लोकांना समजत नाही, पण हे इंदुरी हिरवे धणे हे जे आमच्या मसाल्यामध्ये आम्ही हे वापरतो, त्याच्यानुसार त्याचा सुगंध हा चांगला मिळतो ह्या धण्यामधनं. हां, आणि लवंगमध्ये पण 4-5 प्रकारचे लवंग आहेत. ही आमच्याकडे आहे, ही झांजीबार लवंग आहे. आणि ही म्हणजे हे बघा याचं पूर्ण टेक्स्चर बघा. आणि याच्यामध्ये अजून एक श्रीलंकेवरनं एक लवंग येते, ही ह्याच्यापेक्षा काळजी असते काळी, पण त्याचा जे प्रेशर असतो ना लवंगचा स्वाद तो हा जास्त आहे, त्याच्यामध्ये कमी असतो. एवढी जर खात्री पटलेलीच आहे, आता वेळ नको घालूया, आपण डायरेक्ट आहे ना आमचा जो मसाला आहे म्हणजे आम्ही खास पाहुण्यांना घेऊन आलेलो आहे तुमच्याकडे एवढ्या विश्वासाने, तर तो विश्वास तुम्ही तोडणार नाही ही आम्हालाही खात्री आहे. पटकन आहे ना जो आगरी कोळी मसाला आहे जो रंजिताने खास आमच्या घरी टेस्ट केलेला आहे तो आपण पॅकिंग करूया आणि डायरेक्ट हिला मी आता घेऊन जातो फॅक्टरीमध्ये, मग हिला पण बघायला मिळेल आणि आमच्या प्रेक्षकांना सुद्धा बघायला मिळेल की तिकडे नक्की मसाला कुठला कसा जातो, तिकडची क्वालिटी कशी मेंटेन केली जाते. बरोबर, ओके नाही? नक्की नक्की नक्की. चला मग आता आमचे मसाले भरायला तुम्ही सुरुवात करा. ओ ताई सॉरी हे बघा इथे सगळ्यांची लाईन ऑलरेडी लागलेली आहे.
हा घ्या तुमचा मसाला. झाला पण रेडी. हो झालेला आहे. एकदम आता झटपट आहे. आमच्या माणसाबरोबर आता हा मसाला आपल्या फॅक्टरीवर जाईल. अच्छा फॅक्टरीमध्ये जाईल आणि तिकडे तुमचा मसाला कुठून आपण घेऊ. किती वेळ लागणार? तिकडे साधारण 1-1.5 तास, कारण बारीक करावा लागतो. घाई करून उपयोग नाही मसाल्यामध्ये. वर्षभराचा मसाला असतो त्याच्यामुळे 1-1.5 तास जातोच. 1-1.5 तास. मी तुला बोललो ना डंक्यावरती कुटतात तर थोडासा वेळ द्यावा लागेल. हा घ्या. आहे की नाही. ठीक आहे चालेल. चल आपण जाऊया फॅक्टरीमध्ये है ना. आम्ही तिकडे फॅक्टरीमध्ये तुम्हाला भेटतो. नक्की नक्की नक्की. बाय बाय. मला सगळ्यांना नमस्कार. भेटू आपण पुन्हा. मग बघितलं का अजून किती चालायचंय? मग चालायला लागतंय ना. चालल्याशिवाय थोडी ना एवढा टेस्टी मसाला आपल्याला मिळणार आहे. आपलं डोकं माझं. किती ऊन लागते अजून? किती लांब आहे फॅक्टरी? अरे चालायचं अजून थोडस. बघ बाजूला चाललेली आहे. सबर का फल तिखा होता है, टेस्टी होता है. नाही ऊन तापलं ना, डोकं माझं तू तापलं. इकडनं आलीस ना अशी चालत तरी बघ बाजूलाच फॅक्टरी आहे. हा म्हणजे आपण तिकडे उतरलो तिकडं अशी जवळच आहे का इकडनं? ओके. इथे बाजूलाच फॅक्टरी आहे. आता फक्त आपल्याला वाट बघायची आहे दादांची जे मसाले घेऊन येणार आहे. हे दादा आहेत ना कस्टमरला कोणताही त्रास देत नाहीये. फक्त बुक करायचा मसाला डायरेक्ट इकडे. हे बघ मसाला पण आला आपला. इतकी फास्ट सर्व्हिस आहे. सुपर फास्ट. चला आता आपण आतमध्ये जाऊया म्हणजे आपल्या प्रेक्षकांना सुद्धा पूर्ण फॅक्टरीचा आनंद घेता येईल आणि त्यांना सुद्धा समजेल की इथे कसा मसाला कुटला जातो. चला चला आपण जाऊया ना आतमध्ये. आले आपला मसाला आला. मिरच्या दे, मिरच्या. गरम मसाला दे, गरम मसाला. जाऊया. हो चल चल. आणले बाबा मसाले. चला फायनली आतमध्ये आलेलो. दादा आता मस्त मसाले सुकवून वगैरे आलेले आहेत. आता हे इकडे भाजून वगैरे आणि मग नंतर इकडे डंक्यावरती कुटणार. ओके. आणि डंक्याची तर तुला माहिती आहे टेस्ट कशी असते. डंक्याची टेस्ट छान एक नंबर. सर्वात पहिल्यांदा असं हे तेल टाकून तेलावरती मस्तपैकी भाजून घेते. अच्छा सगळे जे मसाले आहेत ते. आणि तेलावरती भाजल्यावरती तुला तर माहिती आहे प्रत्येक मसाल्याचा जो स्वाद आहे फ्लेवर आहे हा थोडासा फुटतो आणि फुटल्याच्या नंतर मसाला अजून टेस्टी होतो, अजून चविष्ट होतो. ही ट्रिक मला ह्यानी सांगितली पाहिजे. अच्छा हा मसाले तयार करायची वेळ झालेली दादा. मग उन्हाळा आला आम्ही मसाले तयार करायला आलेलो आहोत. आता हा तू भाजतेस ना पूर्ण मसाल्याचा जो स्वाद आहे ना तो चांगल्या प्रकारे फुटलेला आहे कारण का अख्ख्या फॅक्टरीमध्ये याचा जो फ्लेवर आहे ना असा घमघमा सुटलेला आहे. छान सुगंध आणि हा मेन आहे. हा ना. हा हे भाजणं खूप मेन आहे. हे भाजणं खूप महत्वाचं आहे. हे प्रॉपर मसाले भाजले गेले पाहिजेत आणि ते मी स्वतः भाजत आहे. हो पण घाबरू नका तुम्हाला असं काय करायला लागणार नाही. दादा तुमच्यासाठी खास मेहनत घेतील. वो तो मुझे आम्हाला आवड आहे. आम्हाला आवड आहे सवड नाहीये. मग आता इथे सवड मिळाली आहे तर ती आवडीची सवड करून घेते. दे बाबा टाक टाक मसाले टाक. चल आता बाहेर पडावं लागेल. मिरची ही आली मिरची. तर रंजिता आपला मसाला आता चांगला भाजून तयार झालेला आहे. दोघेही रेडी आहेत. आता आपल्याला सरळ इथे आपल्या डंक्यावरती टाकायचं आहे आणि हे दोघेही मस्त की आपल्याला गरमागरम कुटून देतील. क्या बात आहे. थोडीशी आपल्याला वाट बघावी लागेल. आता तो मसाला कुटायला सुरुवात करत आहे. तर तुम्हाला तुमच्या कस्टमाइजनुसार जर करायचा असेल मसाला तर तेही करू शकता आणि इतर कोणते मसाले जर बनवायचे असेल तर तेही दादा इकडे मसाले बनवून देतील. सध्या आम्ही आगरी कोळी मसाला तयार करून घेतलेला आहे. मला एक विचारायचं आहे. मी काय म्हणते आता आपण आगरी कोळी मसाला बनवून घेतला ठीक आहे. तो तर मी ठीक आहे आता आपण जो तुम्ही सांगितला त्याप्रमाणे बनवून घेतला. पण जर कोणाला तो कांदा लसूण मसाला हवा असेल तर बनवून देतात. हा मग गरम मसाला गोडा मसाला त्याच्यानंतर कोल्हापुरी मसाला सगळे मसाले इकडे मसाला सगळे मसाले इकडे सगळे मसाले येतात. गुड. आणि दुसरी खासियत काय माहिती का इथे प्रॉपर तुम्हाला मिरच्या सुकून सुद्धा देतात. अच्छा
तू मगाशी बोलत होती ना किती वेळ लागेल किती वेळ लागेल, थोडा वेळ द्यायला लागतो या गोष्टीला, कारण का जर वेळ दिला नाही तर असा स्वादिष्ट मसाला आपल्याला खायला सुद्धा मिळणार नाही, आहे की नाही? बरोबर आहे. आणि रंग बघा किती छान आलेला आहे मसाल्याचा, हे बघा कलर बघा किती सुंदर आलेला आहे. तुम्ही तुमच्या घरूनही ऑर्डर देऊ शकता. अच्छा, घरून आपण ऑर्डर देऊ शकतो, पण ऑनलाईन कशावरती? Amazon वरती वरती आहे, यांच्या वेबसाईट वरती आहे किंवा व्हॉट्सअप वरती स्क्रीनवरती नंबर आलेला आहे, त्या नंबरवरती जर तुम्ही कॉल केला तर व्हॉट्सअप वरती सुद्धा ऑर्डर घेतली आहे. ओके, आता व्हॉट्सअप वरती पण ऑर्डर घेतली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का, डंक्यावरतीच कुठला का जातो हे पण तुला सांगतो, कारण का जर हा मसाला डंक्यावरती आहे ना जळत नाही. आज जर तू म्हणजे इलेक्ट्रॉनिक मशीनमध्ये जर कुठला असता ना, म्हणजे ग्राइंडिंग जर असा, ते ब्लेड गरम होतं आणि त्याच्यामुळे मसाला जळतो. आणि मसाला जळल्यामुळे जो आपला जो पाहिजे तसा जो फ्लेवर असतो ना, प्रत्येक मसाला म्हणजे दालचिनीचा जो फ्लेवर असतो किंवा आपण याच्यावर जायफळ टाकतोय, लवंग टाकतो, काळी मिरी टाकतो, ह्याच्या प्रत्येकाचे एक विशिष्ट फ्लेवर्स असतात. ते फ्लेवर्स आहेत ना ते जळत नाही. ह्याच्यामध्ये डंक्यामध्ये आहेत ना ते फ्लेवर तसेच राहतात, त्याच्यामुळे तो स्वाद येतो, चव अजून तशीच राहते. बोलली होतीस ना, काय मस्त तेच मी सांगतोय ना. आई असतात तर एवढ्या खुश झाल्या असत्या ना, एक नंबर. म्हणून मी तुला सांगतो की आईच्या हातची चव तर आहेच, पण खरी चव आहे या मसाल्याची, जो तुम्हाला प्रॉपर आणि पारंपरिक पद्धतीने कुटून देतो. हे खूप महत्वाचं आहे. हा, मग आता पुढच्या वर्षी ये आणि स्वतः बनवून घे. घेऊन येणार ना पुढच्या वर्षी? हा, मग येईल ना आई तुझ्या सोबत, का नाही येणार? तुम्ही सुद्धा या आणि लवकर आपापले ऑर्डर बुक करा किंवा नंबरवरती कॉल करा आणि स्वतः येऊन आपले मसाले कुटून घेऊन जा. हा बघ तुझा मसाला इथे तयार झालेला आहे. आणि हे तू पॅकेजिंग पण बघितली असेल आतमध्ये की कशा पद्धतीने पॅकिंग वगैरे होते. हा तू कस्टमाइज मसाला तयार करून घेतलेला आहे. तुला कसा वाटला इथला एक्सपिरियन्स? खूप छान आहे. म्हणजे अगोदर आणल्यानंतर सगळ्यात पहिले तर ते दुकान बघितलं आणि तिकडे एवढी गर्दी लोकांची, आणि जसं की दादाने सांगितलं ते किती जुनं आहे, 1928 पासून. म्हणजे इकडचं लालबागचं पहिलं जे शॉप आहे ते हे आहे आणि इथून मसाल्यांची सुरुवात झाली. हे ऐकून तर अजून छान आनंद. म्हणजे एवढ्या पिढ्यानपिढ्या मसाले बनवत पण आहेत आणि सर्व्हिस पण देत आहेत. आणि एक खासियत म्हणजे इकडचा अजूनपर्यंत कोणताही कस्टमर नाराज नाही गेलेला आहे. हो, क्या बात आहे. त्यांची तेवढी म्हणजे क्वालिटी आहे. तेव्हाच तेवढ्या पिढ्यानपिढ्या चालत आहे ना. आता ते नातू आणि आजोबा असे दोघं आलेले होते, ते म्हणाले ना की 5वी पिढी म्हणजे ही त्यांची असेल असं. Amazon किंवा ह्यांच्या वेबसाईट वरून जसं मी तुला मगाशी सांगितलं तर तिकडनं सुद्धा ऑर्डर करू शकते आणि कस्टमाइज मसाला अशा पद्धतीने असा पूर्ण पॅक करून देतात. मस्त झालेलं आहे. थँक्यू. हा भारी गिफ्ट दिले, मला भारी गिफ्ट दिलेलं आहे मसाल्याचा. तर आता आई जास्त खुश होणार आहे हे मसाले बघून. मी कधीपासून बोललो होतो की चल तुला दाखवतो म्हणून, आहे की नाही? कारण का नेहमी ते तारीफ करते. मी म्हणजे तारीफ करण्यापेक्षा तुझे पण आजचं कधीतरी आम्हाला खाऊ दे ना, आहे की नाही? आता याच मसाल्यामधून मी छान मस्त काहीतरी बनवते आणि आजच इन्व्हिटेशन देते लवकरच आमच्या घरी सहकुटुंब सहपरिवार जेवायला या. आता तू हा मसाला घेऊन जाशील तेव्हा मी येणार ना. चला आपण आता जाऊया. आणि मला दादा मला यांचं स्लोगन खूप आवडलं, एक वेळ खात्री दुसऱ्या वेळी मैत्री हीच आमची विश्वसनीय पावती. आता त्याचा मी अर्थ पण सांगतो. तू पहिल्यांदा आलीस, तुझी खात्री पडली, बरोबर, दादांसोबत मैत्री पण झाली, आहे की नाही? आता पावती तू दे घरी जाऊन. चला बाबा, मी तर माझी पावती देते. आमचे मसाले बनवून झालेले आहेत. या वर्षी तर आई जास्तच खुश होती. हो मग, कारण की लालबागचे मसाले हवेच असतात आईना. या वर्षीचे पण लालबागचे मसाले झाले दादामुळे. थँक्यू सो मच. भारी गिफ्ट दिले बघा भावाने. आपले मसाले झाले ना, आमचे मसाले तर झाले. मग तुम्ही कधी येताय मसाल्यांसाठी? लवकर या. चला या बाबा, आता उन्हाळा संपेल. पटापट कधी येते ते पण कळवा, म्हणजे जसं आम्ही दादांना फोन करून सांगू. हा चला चला, आम्ही तर चाललो सगळे मसाले घेऊन. बाय. चला चला.